धामणी नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी झाली की हरपवडे वेतवडेपैकी मुसलमानवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात मासेमारी होत असते. मासे पकडण्यासाठी विषारी रामाटाचा पाला, TCM पावडर, जिलेटच्या कांड्यांचा वापर केल्यानंतर मासे मरतात. त्यामुळं मासेमारी करणारे अशा विषारी पदार्थांचा वापर मोठ्या प्रमाणावर करतायत. मात्र यामुळं नदीचं पाणी दूषित होत असल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आहे. मासेमारी करणाऱ्यांना TCL, जिलेटचा मोठ्या प्रमाणात साठा कुठून मिळतो त्याचा शोध घेऊन अनधिकृत TCL आणि जिलेट विकणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली जाते आहे. मासे जे मेलेले आहेत हे TCL पावडर आणि रामाडा चिचून, वनस्पती रामाडा चिचून आणून इथं मासे मारलेला आहे आणि पाणी एवढं दुर्गंधी झालेलं आहे. तर इथनं खाली जवळजवळ 7-10 किलोमीटर अंतरावर पाणी योग्य पिण्याचं योग्य नाही आहे. तेव्हा प्रशासनाने ह्याच्यावर कारवाई चांगली करावी आणि पोलिसांनी ह्याच्यावर लक्ष द्यावं आणि बॉम्ब म्हणजे काय ते आपलं जिलेटचा वापर इथं भयानक व्हायला लागलाय. त्या जिलेटच्या वापरामुळे सगळं पाणी दूषित व्हायला लागलंय आणि ह्या जिलेट कोण देतंय ह्याची चौकशी चांगली करावी आणि परत हे TCL कुठनं येतंय, हे ग्रामपंचायत मधनं येतंय, ते ग्रामपंचायतीला हे कुठनं येतंय, कसं येतंय हे जराशी चौकशी चांगली करावी पोलिसांनी, ही माझी नम्र विनंती आहे. घातक विषारी पदार्थांचा वापर करून मासेमारी करणाऱ्यांना कोणाचाही धाक राहिलेला नाही. त्यामुळं प्रशासनानं त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज व्यक्त होती आहे.